मराठी भाषेचा हा रस्ता काही वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झाला. हा रस्ता पूर्वी PWD होता आणि या रस्त्याचं 4 पदरीकरण करायचं का 10 मीटरचं करायचा त्याचा निर्णय सुहास बाबर किंवा नितीन गडकरी साहेब घेत नाही. त्याचं ट्रॅफिक काउंटिंग होतं, बरोबर ना. आणि ट्रॅफिक काउंटिंग झाल्यानंतर तो रस्ता घोट्यापासून दहिवडीपर्यंत त्यांच्या ट्रॅफिकच्या नियमाप्रमाणे 10 मीटरचा बसला म्हणून तुम्ही तो 10 मीटरचा केला. विटा शहर लागलं, शहराला तुम्ही पूर्वीच्या पद्धतीनं 4 पदरी व्हावा, 21 4 पदरी होता म्हणून तुम्ही तो 4 पदरी पकडला. आणि माझ्या माहितीप्रमाणे जो विट्यापासून म्हैसाळपर्यंत होणार आहे जो प्रपोज आहे फोर लेन होणार आहे, बरोबर. 4 लेन होणार आहे का PCO 18,000. म्हणजे गाड्यांची संख्या आपल्या मराठी भाषेत गाड्यांची संख्या 18,000 म्हणून त्याच्या पाठीमागं 15,000. आता माझं सगळं मराठीत संपवत एकदा तुम्हाला जागेवर नेतो आणि सगळं तुम्हाला दाखवतो. त्यामुळं हे निर्णय आपण करतो. ज्या वेळेला 2022 पासून हा रस्ता हस्तांतर झाल्यानंतर ह्या रस्त्याचा डिपेअर तयार करायला चालू झाला आणि त्यांनी डिपेअर करत असताना म्हणजे कसं आता ह्यांच्या चुका आहेत राष्ट्रीय महामार्गाकडच्या. त्याने आत्ता सुद्धा जे 4 पदरी पकडलाय तो जयेश हॉटेल पासून पकडलाय. ह्यांना जे माझं पत्र आहे ते पत्र असं आहे की आमच्या नगरपालिकेच्या हद्दीपासून 4 पदरी का. बरं, मी तुम्हाला त्याच्या पुढचा आता हा राजकीय विषय होईल. मी असं पत्र दिलं की माऊलीपर्यंत 4 पदरी करा माझ्या मतदारसंघात, फक्त इथंपर्यंत नको. पण आता मॅडमने मी असं विनंती केली की तुम्ही तो 4 पदरी माऊली आमच्या इमान मुद्दा शहराच्या हद्दीपर्यंत नाही अशी माझी विनंती आहे. हा रस्ता 9 मीटरचा धावपट्टी त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे आपल्या दृष्टीनं रोड इकडं 9 मीटर इकडं 9 मीटर मध्ये 2.5 मीटरची फुटाची का 2.5 मीटरची डिवायडर आणि रस्ता संपला की गटर, ह्या बाजूला पण गटर आणि ह्या बाजूला पण गटर. आता आपल्या नगरपालिकेची तिथं जर 100 मीटर जागा असली किंवा 50 मीटर असली किंवा 30 मीटर असली तरी तेवढा रस्ता ते करत नाही. हा त्यांचा नियम आहे. त्याला कारण असं आहे की तुम्ही जर आता आपण सगळे जाऊ त्या ठिकाणी तो जो 100 मीटर आपल्याला 30 मीटर अपेक्षित आहे, सगळीकडे 30 मीटर नाही. कुठं 30 मीटर आहे, कुठं 28 मीटर आहे, कुठं 25 मीटर आहे, कुठं 22 मीटर आहे, कुठं कट्टुकड बसते, कुठं 17 मीटर आहे. आता तुम्ही जर पुण्या मुंबईला जात असताना सगळ्यात जास्त अपघात कुठं झाले तर नवले ब्रिजच्या आसपास अपघात आहेत. त्याला कारण असं की बॉटल नेक झाले. बॉटल नेक त्यांच्या भाषेत त्याला बॉटल नेक म्हणतात. बॉटल नेक म्हणजे काय तर आधी प्रशस्त रस्ता ठेवायला एकदम बारीक करायचं आणि तिथं आल्यानंतर तशा परिस्थितीमध्ये प्रचंड मोठे अपघात त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळं नॅशनल हायवे रस्ता करत असताना हा आयडेंटिकल करतो. ते कुठे एका ठिकाणी 20 मीटर, एका ठिकाणी 30 मीटर, एका ठिकाणी 40 मीटर करत नसतात किंवा कुठलीच एजन्सी असा रस्ता करत नसतात. जर पॅटर्न ठरला की आमचा रस्ता हा 9 मीटरचा आहे, एवढा आहे, सगळा रस्ता आमचा 21 मीटरच जाणार. ते तुमच्या माझी जागा शिल्लक आहे म्हणून ते रस्ता मोठा करणार नाहीत. पवईच्या देखाला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तिथं जर तुम्ही गेला तर प्रचंड तिने उकरले. तुम्हाला पहिले पोस्टचे आठवत का बघा, पुढनं येणारे दोन्ही बाजूने गाड्या दिसत नव्हत्या. नॅशनल हायवेचा नियम आहे 1 किलोमीटर विजन पाहिजे किमान, म्हणजे कुठं ब्लाइंड स्पॉट राहू नये. हे आपल्या नियमानं काम करत नाही, ते त्यांच्या नियमानं काम करतात. हा रस्ता 21 मीटरचा व्हावा हा 2024 साली त्या डिप्याला मंजूर मिळाली, त्याला नगरपालिका नव्हतं. आता नगरपालिकेने काय केलं की किती मीटरचा रस्ता आहे, कुठं आपल्याला जागा शिल्लक राहते याचा अभ्यास काय. आणि विशालला जाता गेले अनेक वर्ष आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला दोन्ही पार्ट्या शब्द देत आहेत की अंडरग्राऊंड गटर करतो, अंडरग्राऊंड गटर करतो. असं बरं 40-50 वर्ष अंडरग्राऊंड गटर करतो, अंडरग्राऊंड गटर करतो असं चालू आहे. आता ती अंतिम स्टेजला पाहिजे आहे आणि मला असं वाटतं की कुठेमध्ये अंडरग्राऊंड गटर येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला त्याची मंजुरी मिळेल. मग जर आता अंडरग्राऊंड गटर आता ऑलरेडी जो रस्त्याचं काम चालू आहे तिथं आपले नळ पाणी पडवलेले पाईप आहे. जर कॉन्क्रीटचा रस्ता करायचा असेल तर ते पाईपा शिफ्ट करायला लागतं. जर उद्या लिकेज झालं तर कॉन्क्रीटचा रस्ता आपण फोडू शकत नाही.
शिफ्टिंग हाच पर्याय असतो पाईपलाईनचा सगळ्या. मग त्या सगळ्या पाईपलाईन शिफ्ट करणं आणि जर अंडरग्राऊंड गटर उद्या मंजूर झाले तर ते अंडरग्राऊंड गटर करायचे असतील दादा तर तो रस्ता कॉन्क्रीटचा करता येणार बरोबर ना, तर करताच येणार नाही कॉन्क्रीट. मग काय करावं लागेल, परत डांबरी रस्ता करावा लागला आपल्याला. म्हणजे तो आपण उकरू परत मधनं पायपा टाकून परत तेवढा डांबरी रस्ता करू असं होईल. त्यामुळं त्यांनी त्यांची हात सोडून काय जागा शिल्लक राहते का हे मी स्वतः बघितलं. आणि तरी सुद्धा जागा कमी पडत होती. जर उद्या आपल्याला नळ पाणी पुरवठा अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकायचं असेल तरी जागा कमी पडत होती. मग नगरपालिकेनं आम्ही यांना एवढीच विनंती केली होती 2.5 मीटरचा डिवायडर आहे तर तुम्ही कमी कराल का. मी आधी ईश्वरपूरचा रस्ता बघितला. ईश्वरपूरमध्ये त्यांनी डिवायडर कमी केलाय आणि मग यांना विनंती केली. त्यांनी सांगितले की आम्ही डिवायडर कमी करू शकतो. रोड कमी करायचं नाही मग अशी सुरुवात आता काय तुम्हाला तुम्ही आहे म्हणून बोलायचं नाही तर माझे रस्ते प्रशस्त रस्ते झाले पाहिजे. तुम्ही ग्रामीण भागात कुठे जाऊन बघून सगळ्यात जास्त मोठे रस्ते आपल्या मतदारसंघात. आणि ती विनंती यांनी मान्य केली आणि त्यांनी डिवायडर जो 2.5 मीटरचा होता तो डिवायडर कमी करून दिला. आणि ती जी जागा आपल्याला मार्जिन एक्स्ट्रा मिळते ते ड्रेनेजला पाईप टाकायला आपल्याला एक्स्ट्रा मिळते ती वाया जात नसते वेगळं. आता त्यांचं काही जर तुम्ही म्हटलं आता हा रस्ता आहे अख्खा रस्ता आहे इथं मध्ये डिवायडर आहे त्यांची गटर इथं आहे आपली जागा इकडे राहते. तुम्ही त्यांना कितीही सांगितलं ना इकडं करा मॅडम तुम्ही इकडे गटर करणार का, तुमच्या नियमात बसतं का. त्याला कारण असं आहे की ही गटर ड्रेनेजची गटर नाही, ही गटर आहे स्टॉर्म वॉटरची गटर आहे. म्हणजे रस्त्यावर येणाऱ्या पावसाचं पाणी एवढीच मोठी गटर जेव्हा अतिवृष्टी होती त्याचा हिशोब दाखला जातो आणि तेवढंच पाणी त्या गटरमधनं प्रवाहित व्हावं असा त्यांचा नियम आहे. त्यांच्या नियमानुसार आपल्या ड्रेनेजचं पाणी आपले टॉयलेट मुतारीचं पाणी आपण त्यांच्या गटरला जोडू शकत. तुमचे केसेस चालू आहेत तुमच्या केसेस चालू आहेत त्यामुळे आपण काही जर झालं त्यांना किती विनंती केली तुम्ही इथं रस्ता संपतो ह्या बाजूला गटर करा तर ती गटर करणार नाही. ते त्या त्यांच्या गटरला तुम्ही जर आता आपण जाऊ सगळे रस्त्याचं मेजरमेंट मोजू तुम्हाला त्या गटरवर त्यांनी बोल पाडलेलं दाखवतो की कशासाठी ते पाणी तिथं आत जावं म्हणून. पलीकडचं मार्जिन हे असंच राहतं. तुम्हाला जी भीती आहे की तिथं अतिक्रमण होईल काही अतिक्रमण होणार नाही. माझी अशी इच्छा आहे की आपल्या सगळ्या नळपाणी पुरवलेल्या पाईप अंडरग्राऊंड ड्रेनेज मंजूर झालं तिथं टाकता येईल आणि त्याच्यावरती आपल्याला सुंदर डांबरी रस्ता करता येईल जो तुम्ही वापरू शकता. 4 मीटर रस्ता सर्व्हिस रोड म्हणून होईल. आज तुम्हाला वाटतं पण ज्याला पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता होईल त्याला प्रचंड स्पीडने काय जाणार. आज फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, टू व्हीलर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तो रोड आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल. तिने आपण किती त्यांना कन्व्हिन्स केलं तर ते एक वेळ काम म्हणून करून जातील पण त्यांच्या नियमाच्या बाहेर. ना सुहास बाबाचं ऐकतात ना विवेक भिंगारचं ऐकतात ना सुनील दादाचं ऐकतात ना विशाल दादांचं ऐकतात. विशाल दादांचं ऐकू शकतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विषयी. त्यामुळं इथं कुठल्याही महानगरपालिकेचा नगरपालिकेचा पंचायत समितीचा जिल्हा परिषद सांगून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये बदल होत नाही. हा DPR खूप पूर्वी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जशी